नमो भगवते वासुदेवाय। अथ गीता महात्म्यम्। गीताशास्त्रमिदं पुण्यै यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च। मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम्। गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृता। गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीता मृतं महत्। शब्दार्थ: जो माणूस गीता मनापासून वाचतो तो भीती दुःख यापासून मुक्त होतो आणि भगवत भक्तीस प्राप्त होतो. गीतेचे पठण आणि प्राणायाम नियमितपणे करणाऱ्यांचे या आणि आधीच्या जन्माचे पाप नाहीसे होते. रोज स्नानामुळे शरीर शुचिर्भूत होते तसे गीतेच्या बोधरूपी जलाने एकदा जरी स्नान केले तर संसारातील अज्ञानाचा मळ दूर होतो. गीता हे महाभारत या ग्रंथाचे सार आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाल्यामुळे गंगा जला इतकीच पवित्र आहे. या जलाने जो पावन होईल त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, अर्थात त्याची वृत्ती निर्लेप होते. उपनिषद रूपी गायीचे भगवान कृष्णाने दोहन केलेले गीतारूपी दूध अर्जुन होऊन प्यावे, म्हणजे गीतेतील ज्ञान गायीच्या दुधासमान पचावयास हलके आणि बुद्धिवर्धक आहे. ते पिण्याची बुद्धी ज्याला होईल तोच याचा लाभ घेतो. गीता वाचावी, अर्थ समजून घ्यावा, आचरणात आणावी याचा योग यावा लागतो. एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतमेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. शब्दार्थ: देवकीच्या मुलाने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हे एक उत्तम शास्त्र आहे. देवकी नंदनाची जितकी नावे आहेत ती मंत्रा समान आहेत. भगवंताची सेवा करणे हे पुण्याचे काम आहे. गीता शिकणे, वाचणे, ऐकणे, पाठ करणे, शिकवणे हे पुण्याचे आत्मसन्मान मिळवून देणारे, समाधान देणारे काम आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. मनापासून श्रद्धा ठेवून वाचलेली गीता अमृता समान आहे. हरि ओम. राधे राधे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.